नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बरे आहात ना? मित्रांनो, ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला इतर लोकांपेक्षा वेगळं बनवते. सिंह हा काही जंगलातील सर्वात उंच प्राणी नाहीये किंवा तो सर्वात शक्तिशाली सुद्धा नाहीये, तरी सुद्धा सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते. त्याचे कारण आहे त्याचा दृष्टिकोन. त्याचप्रमाणे गरुडाला सुद्धा पक्ष्यांचा राजा म्हणतात, कारण तेच दृष्टिकोन. तुम्ही जर तुमच्या दृष्टिकोनावर प्रभुत्व मिळवलं तर लोक तुमच्यासाठी वेडे होतील, त्यात काही शंका नाही. आजचा व्हिडिओमध्ये ह्याच्यावरच आधारित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 असे जबरदस्त दृष्टिकोन सांगणार आहे, ज्याला तुम्ही जर स्वतःमध्ये विकसित करून घेतलं तर नक्कीच लोक तुमच्या प्रेमात पडतील, तुमच्याकडे सहज आकर्षित होतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया. नंबर 1, जास्त संवेदनशील बनू नका. मित्रांनो, या जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे कोणालाही न घाबरता पूर्ण आत्मविश्वासाने बोलू शकतात. अशा लोकांना नकाराची अजिबात भीती वाटत नाही. आणि दुसरे ते ज्यांना दुसऱ्यांशी बोलायला भीती वाटते, खास करून अपोजिट सेक्सशी बोलायला भीती वाटते. हा विचार करून की समोरची व्यक्ती माझी चेष्टा करेल किंवा मला नकार देईल. आता तुम्हीच मला सांगा, या दोन्हीपैकी कोणाचे दृष्टिकोन मजबूत असेल? साहजिक पहिली व्यक्ती, जो जास्त संवेदनशील नाही, ज्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही की समोरच्या माझ्याबद्दल काय विचार करत असेल, जो एकदम बिनधास्त आहे. ज्याला कोणाशीही बोलायचं असेल तर तो न घाबरता निसंकोचपणे बोलतो. तुम्हाला सुद्धा लोकांचे आवडते व्हायचे असेल किंवा लोकांना आकर्षित करायचे असेल तर तुम्हाला असंवेदनशील व्हावे लागेल. म्हणजे याने तुम्हाला काही फरक पडला नाही पाहिजे की समोरच्याला तुम्ही आवडता किंवा नाही. एका शब्दात सांगायचं तर नाही सन्मानाचा मोह आणि नाही अपमानाची भीती. हा दृष्टिकोन तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करावा लागेल. नंबर 2, स्वतःची किंमत करायला शिका. मित्रांनो, तुम्ही जर स्वतःची किंमत करणार नाही, स्वतःवर प्रेम करणार नाही, स्वतःची वेळेची किंमत करणार नाही, तर मग हे जग तुमची किंमत कशी करेल? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या क्षणापासून तुम्ही स्वतःला किंमत द्यायला सुरुवात करतात, त्या क्षणापासून जर तुम्हाला किंमत द्यायला सुरुवात करेल, सर्वांची आवडती व्यक्ती बनण्याकरता तुम्ही कितीही टिप्स आणि ट्रिक्स वापरले तरीही एक गोष्ट तुमच्यात नसेल ना, तुम्ही लोकांचे आवडते होणार नाही, तर तुमच्या आयुष्यात कोणतेही ध्येय नसेल. तुम्ही टाइमपास करत असाल, तुम्ही स्वतःची वेळेची कदर करत नसाल, तुम्ही सतत लोकांसाठी उपलब्ध असाल, तुमचे मित्र तुम्हाला जिथे घेऊन जाता तुम्ही त्यांच्यासोबत जात असाल, एकूण काय तर तुम्ही स्वतःवर काम करत नसाल, तुमचे ध्येय गाठण्यासाठी कष्ट घेत नसाल, तर तुम्ही कधीच लोकांचे आवडते होणार नाही. म्हणून आयुष्यात मोठे ध्येय ठेवा, तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवा, लोकांसाठी सतत उपलब्ध राहू नका, स्वतःला वेळ आणि महत्त्व द्या. मग बघा, लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील. नंबर 3, सगळे नाही पण स्वतःचे काही दोष लोकांना सांगा. मित्रांनो, कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो, प्रत्येकात काही ना काही दोष असतात. आजकाल प्रत्येक व्यक्ती स्वतःला सोशल मीडियावर परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये तुम्ही जर अशी व्यक्ती बनला जो दुसऱ्यांना सगळे नाही पण काही दोष शेअर करतात, तेव्हा मग लोक तुमच्या जवळ येऊ लागतात, कारण लोकांना असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे एक सामान्य व्यक्ती आहे. कधीही स्वतःबद्दल वाढून चाढून सांगू नका, जसे की मी हा आहे, मी तो आहे. स्वतःचे काही दोष लोकांना सांगा, ज्यामुळे लोकांच्या नजरेत तुमच्या रिस्पेक्ट वाढेल. नंबर 4, जास्त बोलण्याची सवय. माझी एक मैत्रीण आहे, तिला जास्त बोलायची सवय आहे, म्हणून ती जिथे नाही बोलायचं तिथे पण बोलते. म्हणून अशामुळे लोक तिची रिस्पेक्ट करत नाही, लोक तिला किंमत देत नाही. आणि जेव्हा ती एक चांगली गोष्ट बोलते, ती खरोखर चांगली गोष्ट असते, तरी सुद्धा लोक त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. दुसरीकडे माझी अजून एक मैत्रीण आहे, जी फार कमी बोलते, पण जेव्हाही बोलते लोक तिची गोष्टी मन लावून ऐकतात आणि तिला महत्त्व देतात. तुम्ही सुद्धा जर खूप जास्त बोलत असाल, जिथे आवश्यकता नाहीये तिथे बोलत असाल आणि फालतूची बडबड करत असाल, तर लोक तुमच्या रिस्पेक्ट करणार नाही. म्हणून स्वतःबद्दल लोकांमध्ये कुतूहल निर्माण करा आणि जिथे बोलायची गरज आहे तिथेच बोला. नंबर 5,
स्वतःचा प्रचार करणे टाळा. मित्रांनो, असे काही लोक असतात जे स्वतःची अगदी लहान सहान गोष्टी खूप जास्त वाढून चाढून सांगत असतात. स्वतःचा अहंकार जपण्यासाठी ते इतरांचा अपमान करण्यालाही संकोच करत नाही. असंही होतं की जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे तर तो महागडी गाडी, कपडे अशा वस्तूंनी लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशा केल्याने लोक तुमच्याकडे इम्प्रेस होत नाही तर तुमच्या पैशांवर इम्प्रेस होतात. दुसरीकडे शांत आणि आत्मविश्वास असलेली लोक उगाच बढाया मारत नाही. पैसे असले तरी ते दिखावा करत नाही. उलट ते दुसऱ्याची मदत करतात, दान धर्म करतात. आता विचार करा, जेव्हा ही गोष्ट लोकांना एकमेकांकडून माहिती होते तेव्हा ते आपोआपच अशा व्यक्तींचा आदर करतात आणि त्यांच्याकडे आकर्षित होतात. म्हणून तुम्ही स्वतः बद्दल काहीच बोलू नका, कोणत्याही गोष्टीचा दिखावा करू नका आणि बढाया सुद्धा मारू नका. तुम्ही तुमच्या कामाला बोलू द्या. तुमचे काम तुमच्या वतीने उत्तर देईल. लोक तुमची प्रशंसा स्वतःच करू लागतील. नंबर 6, गोष्टी सोडून द्यायला शिका. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे लोक नक्कीच असतील ज्यांच्या सोबत तुमचं जमत नसेल, ज्यांच्या सोबत तुमचे रोज भांडण होत असेल, वादविवाद होत असतील. तर अशा परिस्थितीत गोष्टी सोडून द्यायला शिका. अशा लोकांपासून शक्यतो लांब राहत जा, ज्यांच्यावर तुमचं पटत नाही, ज्यांच्यामुळे तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया जाते. नंबर 7, दुसऱ्याच्या रिस्पेक्ट करा. मित्रांनो, हा शेवटचा पण खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. जसा व्यवहार तुम्हाला स्वतःसाठी अपेक्षित असतो किंवा ज्या व्यवहाराची तुम्ही इतरांकडून अपेक्षा करता त्याच प्रकारचा व्यवहार तुम्हाला इतरांसोबत करावा लागेल. इतरांना सन्मान न देत आहे तुम्हाला सन्मान मिळेल आणि तरीही लोक तुम्हाला पसंत करतील अशा तर होऊ शकत नाही. सन्मान कधीही मागून घेता येत नाही, तो कमवावा लागतो. आणि स्वतःसाठी सन्मान मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याला सन्मान द्यावाच लागतो. लक्षात ठेवा, लोकांशी तसाच व्यवहार करा जसा तुम्ही त्यांच्याकडून स्वतःसाठी अपेक्षित करता. मित्रांनो, हे होते ते दृष्टिकोन ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.